श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, तुमचे सोन्याचे दिवस आता सुरू झाले आहेत. 5 मेच्या मंगलमयी सूर्योदयासोबतच तुमच्या नशिबाच्या बंद तिजोरीची गुप्त चावी साक्षात नियतीने तुमच्या हातात दिली आहे. 5 मे ते 15 मे या अवघ्या 10 दिवसाच्या काळात ब्रह्मांडातील अशा काही अद्भुत शक्ती तुमच्या पाठीशी उभ्या राहणार आहेत, ज्याची तुम्ही 7 जन्मातही कल्पना केली नसेल. साक्षात ग्रहाचा सेनापती मंगळदेव तुमच्या राशीत यशाचा असा राजयोग घडवून आणत आहे, जो तुमच्या गरिबीच्या आणि संघर्षाच्या काळोखाला कायमचा चाळून खाक करेल आणि तुमच्या आयुष्यात सुखाचा लख प्रकाश पसरेल. मेष राशीच्या जातकांनो, पुढच्या 10 मिनिटात मी जे काही आनंदाचे खुलासे करणार आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या 7 पिढ्याचे दारिद्र्य संपवून तुम्हाला राजासारखे ऐश्वर्य देणारा तो कुबेर योग नेमका कधी सक्रिय होणार आहे आणि 15 मेच्या शुभरात्री तुमच्या घरात साक्षात लक्ष्मी मातेचे पाऊल कसे पडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा केवळ व्हिडिओ नाही, तर तुमच्या भाग्योदयाचा तो महामार्ग आहे, ज्याची तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होता. नशिबाचा हा सुवर्ण काळ अनुभवायला तुम्ही सज्ज आहात ना? तर मेष राशीच्या जातकांनो, 5 मेच्या सूर्योदयासोबतच तुमच्या कुंडलीत एक असा महाविस्फोट होणार आहे, ज्याची कल्पना ना तुम्हाला आहे ना तुमच्या शत्रूंना. साक्षात ग्रहाचा सेनापती आणि तुमचा राशीस्वामी मंगळदेव तब्बल 18 वर्षानंतर तुमच्या राशीत रुचक महापुरुष योग सक्रिय करत आहे. हा कोणताही साधा योग नाही, हा तो काळ आहे जिथे तुमच्या आयुष्यातील अपयशाचा काळ जळून खाक होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या परिस्थितीशी 2 हात करत होता, ज्या गरिबीने तुम्हाला हताश केलं होतं, तिचा अंत आता 5 मे पासून सुरू होणार आहे. पण सावधान, हा बदल जितका शक्तिशाली आहे तितकाच तो तुमच्या कर्माची कठोर परीक्षा घेणारा सुद्धा ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, 5 मे ते 15 मे या अवघ्या 10 दिवसाच्या काळात ब्रह्मांडातील ऊर्जा अशा प्रकारे वळण घेणार आहे की तुमच्या विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. मंगळदेवाचा हा अंगारक योग संपून आता यशाचा अमृतानुभव सुरू होत आहे. या 10 दिवसात तुमच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल आणि रखडलेली सर्व कामे वाऱ्याच्या वेगाने पूर्ण होतील. तुम्ही मातीला हात लावला तरीच त्याचे सोने होईल, असा हा काळ आहे. पण या सुवर्ण काळाच्या पडद्यामागे एक अत्यंत भयानक सत्य दडलेलं आहे. तुमच्या यशाचा हा वाढता आलेख पाहून तुमच्या जवळची काही माणसे तुमच्या विनाशाचा विडा उचलून बसली आहेत, ज्यांचा पर्दाफाश या 10 दिवसात होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, सर्वात रहस्यमय आणि अंगावर काटा आणणारी गोष्ट म्हणजे 5 मेच्या रात्रीपासून तुम्हाला निसर्गाकडून मिळणारे काही अनाकलनीय संकेत. जर तुम्हाला मध्यरात्री अचानक जाग येत असेल किंवा तुमच्या कानात कोणीतरी ओरडल्याचा भास होत असेल, तर समजा मंगळदेव तुम्हाला सावध करत आहेत. हे 10 दिवस म्हणजे तुमच्यासाठी एखाद्या अग्निपरीक्षेसारखे असतील, जिथे तुमचा स्वभाव आणि तुमचा संयम तपासला जाईल. जर तुम्ही या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवले नाही, तर 15 मेच्या रात्रीपर्यंत सोन्याच्या रथात बसून आलेले तुमचे नशीब तुमच्या दारातूनच परत फिरेल आणि तुम्हाला पुन्हा एकदा अपयशाच्या दरीत ढकलून देईल. आता तो येणारा धोका नेमका काय आहे हे आपण जाणून घेऊया. मेष राशीच्या जातकांनो, 5 मे पासून जशी तुमची प्रगती सुरू होईल, तसा तुमच्या घरात आणि नात्यात एक गुप्त शत्रू सक्रिय होणार आहे. हा शत्रू घराबाहेरचा कोणी नसून तुमच्याच ताटात जेवणारी आणि तुमच्या सुखदुःखात हसणारी एक अत्यंत जवळची व्यक्ती आहे. 5 मे ते 15 मे या काळात तुमच्या रागाचा पारा चढवण्यासाठी ही व्यक्ती मुद्दाम अशा काही घटना घडवून आणेल, ज्यामुळे तुम्ही स्वतःचा संयम गमवाल. लक्षात ठेवा, तुमचा राग हेच तुमच्या विनाशाचं शस्त्र म्हणून ही व्यक्ती वापरणार आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवलाय, तिनेच तुमच्या पाठीमागे असा एक आर्थिक आणि सामाजिक सापळा रचला आहे, ज्यातून बाहेर पडणं तुम्हाला अशक्य होईल. ही व्यक्ती तुमच्या यशाचे पुरावे नष्ट करण्यासाठी आणि तुम्हाला लोकांच्या नजरेत पापी ठरवण्यासाठी 15 मेच्या रात्रीचा मुहूर्त शोधत आहे. मेष राशीच्या जातकांनो, सावधान, 15 मेची रात्र जवळ येत असताना तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी काही अशा वस्तू सापडतील, ज्या पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल.
असेल, जर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर अचानक कुंकू, केस किंवा एखादी लोखंडी खिळी दिसली, तर समजा शत्रूचा वार आता तुमच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. मंगळदेव तुम्हाला संकेत देत आहेत की या 10 दिवसात कुणाकडूनही पांढरी वस्तू किंवा गोड पदार्थ खाण्यासाठी घेऊ नका. ही केवळ एक साधी भविष्यवाणी नाही, तर ग्रहताऱ्याचा तो अटळ संकेत आहे, जो सांगतोय तुमच्या प्रगतीला लागलेली ही बुरी नजर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करू शकते. आता या रक्ताच्या शत्रूला कसं ओळखायचं आणि स्वतः कसं वाचायचं हे आपण पाहूयात. तर मेष राशीच्या जातकांनो, 5 मे पासून तुमच्या नशिबाचं पारडं असं काही फिरणार आहे की साक्षात कुबेरदेव तुमच्या रिकाम्या तिजोरी भरण्यासाठी स्वतः तुमच्या दारावर येणार आहेत. मंगळ आणि गुरुची अमृत सिद्धी युती तुमच्या राशीत तब्बल 18 वर्षानंतर असा एक धनयोग निर्माण करत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक विवंचना एका झटक्यात संपून जाईल. गेल्या अनेक वर्षापासून जे धन कुठेतरी अडकून पडलं होतं किंवा ज्या जमिनीच्या व्यवहारातून तुमची फसवणूक झाली होती, तिथून आता अचानक धनाचा योग तुमच्या दिशेने सुरू होईल. या 10 दिवसात तुमच्या हाती इतका पैसा येईल की तुम्हाला तो मोजणे कठीण होईल आणि समाज तुमची प्रगती पाहून थक्क होईल. मेष राशीच्या जातकांनो, ही केवळ धनप्राप्ती नाही, तर तुमच्या कष्टांना मिळालेलं देवरूपी फळ आहे. 5 मे ते 15 मे या काळात तुम्हाला व्यवसायातून किंवा नोकरीतून अशा काही संधी मिळतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. मेष राशीच्या ज्या जातकावर कर्जाचा डोंगर होता, तो डोंगर आता बर्फासारखा विरघळून जाईल आणि तुमची मान समाजात पुन्हा एकदा अभिमानाने उंच होईल. या सुवर्ण काळात तुमच्या भाग्याचे कुलूप अशा चावीने उघडणार आहे जी तुम्हाला रातोरात राजा बनवू शकते. साक्षात लक्ष्मी माता तुमच्या घरी गृहप्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. आता फक्त आनंदाने या भाग्याचा स्वीकार करा आणि आपला विजय साजरा करा. मेष राशीच्या जातकांनो, 5 मे ते 15 मे या 10 दिवसाच्या काळात तुमच्या कुंडलीत केवळ धनाचाच नाही, तर सुखाचाही महासंगम होणार आहे. अश्विनी नक्षत्राच्या प्रभावामुळे तुमच्या घरातील गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला कलह आणि मानसिक तणाव आता एका क्षणात विरघळून जाईल. पती पत्नीमधील जुने वाद मिटतील आणि तुमच्या घरात पुन्हा एकदा प्रेमाची सनई वाजेल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला अशी एक गुप्त मदत किंवा साथ मिळेल जिच्या जोरावर तुम्ही जगातील कोणतेही संकट परतवून लावाल. तुमच्या घराच्या उंबरठ्याबाहेर गेलेली शांतता आता साक्षात कुलदेवतेच्या आशीर्वादाने पुन्हा परतणार आहे, ज्यामुळे तुमच्या शत्रूचा जळफळाट आता स्पष्टपणे दिसून येईल. मेष राशीच्या जातकांनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल घडणारा तो अद्भुत चमत्कार. भरणी नक्षत्राच्या शुभयोगामुळे तुमच्या मुलाच्या आयुष्यातील प्रगतीचे सर्व मार्ग आता मोकळे होणार आहेत. ज्याचा लग्नात किंवा शिक्षणात अडथळे येत होते, ते अडथळे 15 मेच्या आत कायमचे दूर होतील. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीकडून तुमच्या घराण्याचा सन्मान केला जाईल, ज्यामुळे तुमची मान अभिमानाने उंच होईल. पण सावधान, घरातील हा आनंद पाहून तुमच्याच नात्यातील काही लोकांच्या पोटात गोळा येईल. त्यामुळे तुमच्या घराची सुखशांती कोणासमोरही उघड करू नका. आपल्या आनंदाला कोणाची नजर लागू नये यासाठी हा काळ अत्यंत गुप्त ठेवा. मेष राशीच्या जातकांनो, 5 मे पासून सुरू झालेला हा नशिबाचा खेळ आता एका अशा वळणावर आला आहे जिथे तुमची एक छोटीशी चूक तुमच्या 7 पिढ्याच्या नशिबावर पाणी फिरू शकते. 15 मेची रात्र ही तुमच्यासाठी साधी रात्र नसून ती साक्षात मंगळदेवाची अग्निपरीक्षा आहे. या 10 दिवसात तुम्ही जे काही मिळवले आहे ते टिकवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागाचा बळी द्यावा लागेल. 15 मेच्या मध्यरात्री जर तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटले किंवा कोणाच्या रडण्याचा भास झाला, तर समजा शत्रूने आपला शेवटचा आणि सर्वात घातक वार केला आहे. या शेवटच्या प्रहरी कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी वाद घालू नका आणि घरातील दिवे मालवू नका. हा काळ संयमाने काढला तरच मंगळदेव तुमच्या भाग्याची मोहर कायमची उमटवतील. मेष राशीच्या जातकांनो, या महायुद्धाचा विजय मिळवण्यासाठी एक गुप्त उपाय लक्षात ठेवा.
15 मेच्या संध्याकाळी हनुमान चालिसाचे वाचन करून बजरंगबलीला सेंदूर अर्पण करा. हा उपाय तुमच्या भोवती एक असे सुरक्षा कवच निर्माण करेल ज्याला जगातील कोणतीही वाईट शक्ती किंवा शत्रूचा सापळा भेदू शकणार नाही. तुमची वेळ आता सुरू झाली आहे. गरिबीचे ओझे फेकून देऊन राजासारखे जगण्याचे स्वप्न आता सत्य होणार आहेत. पण लक्षात ठेवा, हे यश टिकवायचे असेल तर आपल्या कुलदेवतेचे स्मरण कधीही सोडू नका. जर तुम्ही या 10 दिवसाच्या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर पडायला तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली लिहून या शक्तीचा स्वीकार करा आणि हे रहस्य इतरांपासून गुप्त ठेवा. वेळ कुणासाठीही थांबत नाही आणि नशिबाची सुवर्णसंधी पुन्हा येणार नाही. जर तुम्हाला तुमच्या राशीचे असेच रोखठोक आणि सत्य विश्लेषण पाहायचे असेल तर उशीर करू नका, आता सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या गरिबीचे कुलूप उघडणारी चावी ठरू शकतो. भेटूया पुढच्या एका अशाच थरारक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.